आज आपण द्वितीय सत्र परीक्षा या परीक्षेसाठी इयत्ता 9वीचा भूगोल विषयाचा पेपर पाहणार आहोत। प्रथमतः दिलेल्या प्रश्नातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हवाई मार्ग हा सर्वात जलद वाहतूक मार्ग आहे। आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात वाहतुकीचे वेळापत्रक तयार करता येते। उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने पुणे या शहराचा विकास झाला आणि खालीलपैकी भारत या देशात मिश्र अर्थव्यवस्था आढळते। पुढे आपल्याला योग्य जोड्या लावा हा प्रश्न सोडवायचा आहे। तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण, नागरीकरण, कचऱ्याची समस्या, नियोजनाचा अभाव, संदेश वहन, कृत्रिम उपग्रह आणि रोरो वाहतूक, कोकण रेल्वे। आता पुढे एका वाक्यात उत्तरे लिहा। अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे। दुसरं पाहूया यामधील प्रश्न, व्यापार संतुलन म्हणजे काय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय। तिसरा प्रश्न पाहूया, पर्यटन म्हणजे काय। एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे। आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवारा करणे इत्यादी उद्देशाने केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय। आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय। अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला। आता पुढचा प्रश्न पाहूया। येथे आपल्याला नकाशामध्ये काही पर्यटन स्थळे दाखवायची आहेत। 4 मार्कासाठीचा प्रश्न आहे, तो व्यवस्थित पाहून या प्रश्नाचा व्यवस्थित सराव करा। पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि इतर कोणत्या विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे। सर्व व्हिडिओ थांबवून सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा। अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीची भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली। सरावासाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे। या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर नक्की सोपा जाण्यास मदत होईल। परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि ही प्रश्नपत्रिका आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा। धन्यवाद।